मी सुकुमार शहा आज आपल्याला सातारा येथील परळी गावात जे एक सुंदर महादेवाचं पुरातन मंदिर आहे त्याची सफर घडवत आहे। पण या मंदिराचे मी विशेषता तुम्हाला दाखवतो। खूप सुंदर मंदिर आहे, छोटंसंच आहे पण बघण्यासारखं आहे। हा पूर्वी मंदिर संकुल असावं, समूह असावा, कारण शेजारी पण मंदिरांचे अवशेष आहेत पण ते आता बहुतेक नामशेष झालेले आहेत। तर या सुंदर जागेची आपण सफर घेऊया। मागं आपल्याला सज्जनगड जवळच दिसेल। परळी गावातून आपण येतोय, हा मागं सुंदर सज्जनगड दिसतोय आणि हे येथील पुरातन शिवमंदिर, त्यासमोरचा ध्वजस्तंभ आणि या साईडनं ज्या लावून ठेवलेल्या आहेत त्या आहेत 50 पेक्षा जास्त वीरघळी सतीशिळा। या आहेत वीरघळी किंवा सतीशिळा। वीरघळ म्हणजे आयताकार दगडावर कोरलेलं पाषाण शिल्प असतं। त्यामध्ये 5 रकाने किंवा 3 रकाने असतात। त्यामध्ये मृत व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचा जीवनपट कोरलेला असतो। सर्वात खालच्या रकान्यात मृत व्यक्तीचे पृथ्वी लोकावरील जीवन कार्य, त्यावरील रकान कार्यात स्वर्गारोहण, तर सर्वात वरच्या रकान्यात त्याचे आराध्य देवतेची पूजा करताना तो दर्शविला जातो। सतीशिळा म्हणजे त्या शिळेवर स्त्रीचा चुडा भरलेला हात, तिची स्मृती, कोरलेला हात असं आढळतं। त्याच्या खाली वीरगळांप्रमाणेच इतर प्रसंग चित्रलिपीत साकारलेले असतात। ह्यामध्ये आपल्याला जे परंपरागत शस्त्र, वेशभूषा, अलंकार यांचे चित्रण बघता येते। जणू काही हा ऐतिहासिक ठेवाच आहे। तर आपण काही वीरगळी इथं बघू। ही वीरगळ आपण बघू शकता, चौकोनी वीरगळ आहे। सर्वात आता बरीच नष्ट झालेली आहे। सर्वात वरच्या याच्यात तो देवाची पूजा करताना दिसतो, आराध्य देवता शंकर आहे, नंदी। त्याचं आयुष्य, सांसारिक आयुष्य आणि खाली युद्ध करतानाचे चित्र आहेत। मध्ये पालखीमध्ये चाललाय तो, म्हणजे ही जी वीरगळ ज्याच्या नावानं केलेली आहे नक्कीच मोठा सरदार पालखीचा मान असलेला असणार आहे। ही चारी बाजूनं आपण बघू शकता आणि या आता ओळीनं या वीरगळी आहे तिथं। ही सतीशिळा, यामध्ये आपण सतीचा चुडा बघतो, हात तिचा। इथं सती जाताना पण आपल्याला दिसतायत त्या, आणि वर शिवलिंग आहे। इथं युद्धात मारले गेलेली वीरगळ आहे। वीरगळ नॉर्मली युद्धात जे धारातीर्थी पडतात त्यांच्यासाठी बनवलेली असते। हा घोडेस्वार असावा। ही परत सतीशिळा आहे, ही पण सतीशिळा आपण बघू शकता। ही पण सतीशिळा आहे, या सतीशिळा आहेत आणि या पुढे सगळ्या वीरगळ आहेत। ही सुंदर वीरगळ आपण बघू शकता। खाली युद्ध आहे, 2 नंबरच्या याच्यात युद्ध आहे, 3ऱ्या याच्यामध्ये त्याचं सांसारिक आयुष्य दाखवलं आहे आणि आराध्य देवता शिवजीची पूजा करताना दाखवलेलं आहे। तर अशी ही वीरगळ। हा ध्वजस्तंभ बघून त्यासमोरील एका अवशेषवत राहिलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेऊ। हे शिवलिंग विशेष आहे, आपण बघू शकाल चौमुखी शिवलिंग आहे। 4 बाजूला मुख आहेत आणि मध्ये शिवलिंग आहे। तर असं हे आगळे वेगळे शिवलिंग आपण इथं बघू शकता। हा पुढचा स्तंभ, आणि आपण आता देवळाकडे जातोय। या साईडला 51 वीरगळ आणि सतीघळी आहेत। ह्या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे देवळाच्या फ्रंट भागाला अनेक कामशिल्प, जवळजवळ 8 ते 9 कामशिल्प चितारलेली आहेत। वेगवेगळ्या पोझिशनमध्ये कामशिल्प आहेत, आपण इथं बघू शकता। ही कामशिल्प, ही सर्व कामशिल्प आहेत आणि खालच्या बाजूला हे विविध वाद्य वाजवणाऱ्या मूर्ती शिखराच्या मध्ये ठेवलेल्या आहेत। हा मुख्य दरवाजा, ललाट बिंबावर गणेश आहे
आणि सुंदर दरवाजा दगडात कोरलेला आहे. वर शरब दिसतात आपल्याला. आणि मंदिराच्या ह्या दुसऱ्या बाजूला परत कामशिल्प आहेत. इथं कामशिल्पामध्ये प्राण्यांबरोबरचं काम चाललेलं आणि हे विविध कामशिल्प. या इथे सुद्धा खाली वेगवेगळे शिखराच्या मध्ये वाद्य वाजवणारे आपल्याला गोष्टी दिसू शकतात. आणि हे जे सर्पाकृती आहे त्यामध्ये विविध चिन्ह, प्राणी, ऋषी मुनी असे चितारलेले आहेत. हे आपण सुंदर मंदिराच्या आत जातो त्यावेळा भरपूर खांब आता दिसतील, पण ओरिजिनल खांब कमी होते. आता आपण हे मधले 2 खांब बघितले तर हे सपोर्टसाठी लावलेले आहेत, पण हे ओरिजिनल खांब. ओरिजिनल खांबावर कलाकुसर खूप छान आहे. मधी जे काही खांब आहेत मधी ते सगळे नवीन लावलेले आहेत. वर छतामध्ये वेगवेगळी फुलाचे आकार आहेत. हे पण सपोर्ट दिलेले नंतर खांब आहेत. हे जुन पुरातन खांब. या मंदिरात मोडी लिपीचे शिलालेख इथं दिसतील आपल्याला, पण हे नवीन खांबावर लावलेत. म्हणजे हे जे रिन्युएशन केलेलं आहे हे पण बऱ्याच वर्षापूर्वी केलेलं आहे. या इथे सर्व क्षती झालेलं आहे, पण आपण दगडाचा आकार कसा बनवला हे बघू शकतो आणि अचंबित होतो. हा नंदी. या इथे नागदेवता आहे. या नागदेवता एक पुरातन मूर्ती आहे. मंदिराचा हा मेन गाभारा. आपण सभा मंडपातनं अंतराळ आणि गाभारा हे पण सपोर्ट दिलेले पिलर आहेत आणि हा ओरिजिनल पिलर आहे. आता आपण जेव्हा अंतराळात येतो तेव्हा हा आतला दरवाजा, ललाट बिंबावर आपण गणेशजी बघू शकता. सुंदर दगडी काम आहे, खूप सुंदर कोरलेलं आहे. आणि आतमध्ये रिनोव्हेशन केलेलं आहे, नवीन टाईल्स केलेले आहेत. पण शिवलिंग त्याचं प्रतिबिंब बघण्यासाठी हे शिवलिंग. नंतर आपण डाव्या बाजूला जेव्हा येतो अंतराळातनं बाहेर, इथे एक मूर्ती आहे. बहुतेक ही लक्ष्मी विष्णूची मूर्ती आहे. त्याच्या हातातल्या शंख आणि या सगळ्या गोष्टींवरनं लक्षात येतं ही लक्ष्मी मूर्ती आहे, लक्ष्मी विष्णूची मूर्ती आहे. आणि इथं एक दगडी रांजण टाईप हे आहे आणि याच्यावर एक सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तीचं कळत नाहीये ती कशी आहे, पण हा सुंदर दगडी रांजण आपण आता याच्यात निर्माल्य टाकतायत लोक. असं हे छान मंदिर आहे, सुंदर मंदिर. कोरीव नंदी. या मंदिराचं एक वैशिष्ट्य बघितलं, प्रत्येक पिलरवर असे हे नागाचे उलटे फणे पहिल्यांदाच मी बघतोय. पण हे या मंदिरात एक विशेषता बघितली, नागाचा उलटा फाना प्रत्येक पिलरच्या वर आणि सिलिंगच्या मध्ये असा आहे. मंदिराच्या समोरचा हा जुरा पुरातन नंदी आणि शिवलिंग. याचं मुख गेलंय, पण तुम्ही बघू शकता हे मुख आणि शरीर वेगळं करून आपण मेल फिमेल जॉईंटनं एकत्र केलेलं होतं. हे सज्जनगड आपण बघू शकतो इथं मंदिरा शेजारी. सज्जनगडच्या पायथ्यालाच हे गाव आहे. या मुख्य मंदिरापासून जवळच शेजारी लागून हे दुसरं मंदिर आहे. हे पण शिवमंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि ऑलमोस्ट खंडर टाईप झालेलं आहे. हे पण मंदिर सुंदर असावं, त्याचा सभागृह वगैरे सर्व पडलेलं आहे. आणि याच मंदिराच्या आवारात अजून इथं नवीन एक मंदिर बांधलेलं दिसतंय. तर आपण या छोट्या मंदिरात येऊ. नंदी ऑलमोस्ट नामशेष झालेला आहे. नंदीची पूर्ण खराबी झालेली आहे.
याचा पण बघू शकतो आपण खांबावर कलाकुसर खूप सुंदर आहे. आणि ही मुख्य चौकट फारच सुंदर आहे. या मुख्य चौकटीवर ललाटबिंबात गणपती आहे परत, आणि आत शिवलिंग आणि विष्णुमूर्ती एकत्र दिसत आहेत. मेन चौकटीच्या बाजूला जी चौकट आहे त्यावर आपण ह्या जो वेलीसारखा भाग बघतो त्यामध्ये बहुतेक दशावतार कोरलेले असावेत आणि वेगवेगळ्या चिन्ह मूर्ती. हा शरब असावा खाली, आपण बघू शकता तो शरब, आणि त्यातनं पुढे हे निघालेलं पूर्ण वेलासारखा भाग आहे आणि त्यामध्ये मूर्ती आहेत या बाजूला आणि या बाजूला सुद्धा. दरवाजाच्या वरच्या बाजूला हे 2 यक्ष हार घेतलेले आहेत. असं हे सुंदर मंदिर ललाटबिंब गणपती. ही जी मुख्य चौकट आहे या चौकटीवर दोन्ही बाजूला आपण हे जे शिल्प बघतो आहोत, ही दोन्ही शिल्प साधारण एकसारखी आहेत, पण या शिल्पाचे हे जे मधले 3 मूर्ती आहेत, 3 शिल्प आहेत, तर 3 असले तरी पाय 4च आहेत. कसं दिसतंय तर आपण हे 2 झाकले तर 1 मूर्ती होते. आपण हा भाग झाकला तर हा माणूस आणि हे 2 पाय, आणि हा भाग झाकला तर हा माणूस आणि हे 2 पाय, आणि हे पूर्ण शिल्प बघितलं तर 4 पाय पण 3 धड, 3 चेहरे, पण प्रत्येक मूर्ती ही पूर्ण आहे. असं हे सुंदर. ही या बाजूला तसंच आहे आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल. तर असं हे वेगळं आगळं शिल्प आहे, नक्की बघायला विसरू नका. आणि हे मंदिर संकुल इथं उत्खनन होणं जरुरी आहे आणि त्याप्रमाणेच त्याचं अजून चांगल्या रीतीनं संवर्धन होणं आणि जतन होणं जरुरी आहे. थँक्यू.